स्पर्धा आपल्या संपूर्ण खेळाडूंसाठी आयोजित केली गेली. अफाट मेहनत, त्यानंतर त्याच्या पाठीमागचा संघर्ष आणि त्यानंतर मैदानामध्ये उभारली गेलेली ही चारूबाजीने बॅनरबाजी आणि संपूर्ण श्रेय या आयोजनाचं जातं ज्या संघाला, तोच यजमान संघ या मॅचमध्ये आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळायला पाहायला मिळेल. नितीनजी पन्हाळे एक आपण पाहिलं तर अष्टपैलू क्रिकेटर, यांना सामनावीराचा पुरस्कार इथे दिला जातो, पुरस्कृत केलं जाते. क्लासिकल स्ट्रोक्स यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. त्यांची बॅटिंग आपल्याला ती पाहायला मिळाली, आउटस्टँडिंग बॅटिंग, आणि त्यानंतर या पुरस्कारापर्यंत पोहोचले. कॉंग्रॅच्युलेशन्स नितीनजी पन्हाळे, पुढील वाटचालीसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा. छत्रपती महाराज स्पोर्ट्स संघाने नाणेफेकी जिंकली आणि स्वीकारलं क्षेत्ररक्षण. लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. यजमान संघ आपला एक खेळाडू इथे प्लीज आपण पाठवा. आपले मान्यवर तर भरपूर आहेत, परंतु खेळाडू इथं असणे फार गरजेचं आहे. जयेशदादा शेलार स्वतः गुणलेखक आणि 12व्या खेळाडूचं देखील काम करतील. समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आज आपल्या गावाचं आयोजन, आणि त्या गावाच्या आयोजनामध्ये खारीचा वाटा म्हणून इथे व्यासपीठावरती काम करताना आपल्याला देखील ते पाहायला मिळत आहेत. थँक्यू सो मच. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, जिथे मात्र हा सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. पंच आपण अगदी स्पीडली मॅच चालू करायची आहे. आज शनिवारचा दिवस आणि पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत होणारी ही स्पर्धा, आणि बरेच सारे खेळाडू आपण पाहिलं तर संघामध्ये नाही येत आणि कित्येक संघ परिपूर्ण देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक जण आपला कामधंदा परपंच बाजूला ठेवून ज्यावेळेस क्रिकेटच्या मैदानावरती येतात, सर्व ताणतणाव विसरून मात्र क्रिकेटचा खेळ खेळत असताना एक वेगळा आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. प्रथमेश आणि शैलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सलामीसाठी. पहिल्या षटकासाठी गोलंदाज देखील तयार झालाय. नितीन, मॅच रंगतदार होईल. यजमान संघ स्वतः मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आज नवी मुंबई सारख्या परिसरामध्ये आपलं गाव आयोजन करते आणि त्या आयोजनामध्ये स्वतः आपली टीम देखील खेळते. अभिमानाची गोष्ट आहे. नितीन सावंत पहिल्या षटकासाठी पॉवर प्लेचं मॅचला होते सुरुवात. लेट्स प्ले. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. पहिलाच बॉल, गती कमी होते, सोडून दिलाय. पाहिलाय, ओळखलाय. येस, इट इज अ व्हाईट बॉल. सुरुवात थोडीशी लडखडच झाली आहे. अवंतर धावेंनी धावपलकावरती हालचाल चालू झाली. श्री गणेशा झाला एक धाव धावपलकावरती. पाहिलं होतं चेंडूला, जज केलं, टप्पा पाहिला, ओळखला, त्यानंतर सोडून दिला. वेग वाढवला. यावेळेस मात्र व्हेरिएशन पाहायला मिळते गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये. पहिला चेंडू कमी गतीचा होता, दिशा भरकटली. त्यानंतर मात्र गोलंदाजाने वेग वाढवला आणि यावेळेचा चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा होता. खेळून काढत असताना बॅटची स्लाइस घेऊन चेंडू मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये लढकळत असताना फेकी झाली. एकच धाव मिळेल. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी, चांगलं गॅदर हे कॉम्बिनेशन टीममध्ये आपल्याला पाहायला मिळते. कमी गतीचा बॉल, कमी गतीचा बॉल. यावेळेस मात्र गोलंदाजाला टाटा बाय बाय करून चाललाय. यष्टीरक्षक आपली काम बजावतोय. इथे धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. प्रत्येक चेंडू हा एक वेगळ्या पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन सावंत यांच्या माध्यमातून संघाने ठेवलाय विश्वास पहिल्या षटकासाठी. पुन्हा एकदा कमी गतीचा बॉल, क्लासिकल स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दूरवरून धावतायत. प्रयत्न थोडेसे अपुरे. बॉल निघून गेला, सीमारेषा ओलांडली पलीकडे. 4 धावींसाठी चौकार. हा चेंडू देखील कमी गतीचा होता, परंतु ओळखलं होतं फलंदाजाने.
त्यानंतर मात्र कव्हरच्या डोक्यावरून खेळून काढलं या चेंडूला, एक्स्ट्रा कव्हरला. इथे चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावा धावपलकावरती. इथे खोलवा टप्प्याचा बॉल, कॅचची संधी, पकडलाय झेल, संपवलाय पहिल्या खेळाडूचा खेळ. खेळाडू इथे मात्र डगआउट मध्ये परतला जाईल. प्रत्युत्तर दिलंय. या अगोदरच्या चेंडूवरती चौकार नक्कीच आला होता, परंतु त्यानंतर इथे मात्र खेळाडूला चले जावचा इशारा केलाय. पहिली विकेट, पहिला गडी बाद, पहिला धक्का शैलेशच्या रूपामध्ये. शैलेश मात्र माघारी परततोय. हॅलो चेक. चांगली गोलंदाजी कमबॅक इथे पाहायला मिळाला. विजय शेलार. शेवटचा बॉल, फुलटॉस होता, फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, लगातारचा, लागोपाठचा, सलगचा दुसरा गडी इथे बाद होतोय. अगोदर शैलेश, त्यानंतर विजय, दोघांनाही केला चले जावचा इशारा. चांगली गोलंदाजी, शेवटच्या 2 चेंडूंवरती वर्चस्व गाजवलं गोलंदाजाने. षटकाची होते समाप्ती. एका षटकाच्या समाप्ती अखेरीस धावपलकावरती धावा लागल्या गेल्या. 6-2 गडी बाद. संघ एकता मित्रमंडळ, एकता टीम मिरगाव. साई जाधव स्पेल नंबर 2. दुसऱ्या षटकासाठी साई जाधवला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आता मात्र पसरले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. यानंतर मात्र खेळाडूंना मोठे फटके खेळत असताना ताकदीचा उपयोग भरपूर करावा लागेल, कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला क्लास दाखवायचा असतो. खेळाडू बंदिस्त असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा मिळवायच्या असतात. परंतु 6 धावांवरतीच थांबवलं नितीन या गोलंदाजांनी. परंतु यानंतर आता मात्र क्षेत्ररक्षक पसरले. आता जर का मोठा फटका खेळायचा असेल तर ताकद आणि नजाकत दोन्हींचा उपयोग इथे करावा लागेल. साई जाधव बॉलिंग ट्रॅक वरती. अगोदर शफल झाला होता खेळाडू आणि हा बिग हिट, नो डाऊट. बॉल 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 जाईल निघून सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षक बनला प्रेक्षक. आउट ऑफ द पार्क. षटकार. चांगला फटका. या फटक्याची अगदी प्रतीक्षा पाहत होता संपूर्ण मिरगाव संघ. तो फटका मात्र आला. हॅलो चेक. पुन्हा एकदा, दुसऱ्यांदा लागोपाठचा, सलगचा, हाही हवाई हल्ला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल चाललाय चाललाय सीमारेषेच्या बाहेर. यूज हिट. षटकार. काय फलंदाजी चालली आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाने वर्चस्व गाजवलं नक्कीच, परंतु दुसऱ्या षटकामध्ये इथे हल्ला बोल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेशच्या माध्यमातून तो सलामीला आलाय. त्याने पाहिलं, त्याने संयम धरला, त्यानंतर मात्र तुटून पडलाय गोलंदाजावरती. वॉट बॅटिंग. पुन्हा एकदा शफल झाला होता. यावेळेस गोशांगी क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. लागोपाठचा तिसरा मारता देखील त्याचा प्रयत्न चांगला होता, परंतु अखूड प्रकारची खेळपट्टी. इथे मात्र तुम्हाला गोशांगी क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल. धावफलक मात्र 1 पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगला आणि स्टेबल स्कोर बोर्ड इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये नक्कीच कुठेतरी लढकळला होता, कुठेतरी थोडका मोडका धावफलक आपल्याला पाहायला मिळत होता, परंतु दुसऱ्या षटकामध्ये हात खोलले प्रथमेशने आणि चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. साई जाधव कमबॅक करावा लागेल इथे कुठेतरी. खुल्या टप्प्याचा बॉल, परफेक्ट यॉर्कर. चांगली गोलंदाजी या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. कमबॅक पाहायला मिळाला गोलंदाजाचा. तू सेर तर मी 1.25 सेर. गोलंदाजामध्ये आणि फलंदाजामध्ये एक अनोख्या शैलीचं
बॅटर आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकार नक्कीच झाले, परंतु त्यानंतरचे 2 चेंडू तितकेच चांगले होते. असे सामने पाहायला नक्कीच नेहमीच प्रेक्षकांना आवडतं आणि तोच सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 मध्ये. कमी गतीचा बॉल. इथे मात्र क्षेत्ररक्षक पाहतात चेंडूकडे, टप्प्याची वाट पाहतील. 1 बाउन्स गॅदर केलाय. फेकी अगदी वेगाने होते यष्टीरक्षकाच्या दिशेने, परंतु 2 धावा थांबवू शकले नाही. शेवटच्या बॉलवरती मिळाल्या 2 धावा. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा जोडल्या 22. 2 गडी बाद संघ एकता क्रिकेट टीम मिरगाव. आपण पाहतो या हंगामाला सुरुवात झाली आहे आणि इथपर्यंत आतापर्यंत अनेक संघांनी मात्र बाजी मारली. अनेक संघांनी आपल्या नावाची आपल्या गावाची छाप या मैदानावरती सोडली आणि त्याच पद्धतीचं हे एक आयोजन आपण पाहतोय. आणि आजच्या उद्याच्या मैदानावरती कोणता संघ छाप सोडेल हे देखील पाहणं तितकंच रंजक आहे, हे देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाज आपण पाहतोय आशिष. ओव्हर नंबर 3 मध्ये आशिष कदम. कमी गतीचा बॉल समजला नाही फलंदाजाला. आपण पाहिलं तर आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न नक्कीच होता. गोफन फिरली होती, परंतु चेंडूचा आणि फळीचा संपर्क होत नाहीये. आशिष देसाई क्षमस्व असेल. पुन्हा एकदा कमी गतीचा बॉल. चेंडू पडल्यानंतर कट होतोय, काटा बदलतोय, वळण घेतोय. पहिल्या 2 चेंडूंवरती मात्र प्रथमेशला बांधून ठेवलंय. ज्या फलंदाजाच्या बॅटमधून लागोपाठचे 2 षटकार आले त्याच फलंदाजाला इथे मात्र बांधून ठेवलंय. गोलंदाजाने चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र जास्त वेळ थांबवू शकत नाहीये. मी शांत आहे, संत नाहीये. तिसऱ्या चेंडूवरती मात्र प्रथमेशनी हल्ला बोल फटका खेळत असताना चेंडूला फेकून दिला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर दणदणीत खणखणीत षटकार. तीन चेंडूंचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बॅटर रंगत असताना आपण पाहतोय. कमी गतीचा बॉल. आणखीन एक लागोपाठचा सलगचा लगातार दुसरा देखील चाललाय सीमारेषेच्या बाहेर सी कॉर्नर मध्ये. यावेळेस आपल्याला हा स्ट्रोक पाहायला मिळाला. लागोपाठचा तिसरा येईल का? या अगोदरच्या षटकामध्ये देखील हाच प्रयत्न राहिला होता या खेळाडूचा प्रथमेशचा. याही षटकामध्ये त्याने संधी ती निर्माण केली आहे. कमी गतीचा बॉल. इथे मात्र चांगली गोलंदाजी, थोडासा शफल झाला, त्यानंतर शरीरापर्यंत येण्याची वाट पाहिली, नंतर बॅट स्विंग झाली. तोपर्यंत चेंडू मात्र चांगला डिलिव्हर झाला होता. षटकाची होते समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीअखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 35. 2 गडी बाद संघ एकता क्रिकेट टीम मिरगाव. चांगली फलंदाजी प्रथमेशची आपल्याला पाहायला मिळते. एकतर्फी मात्र या सामन्याचे चित्र त्याच्या फलंदाजीमधून बदलताना आपल्याला तो पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग, गोलंदाजांविरुद्ध कड्यातले कडे प्रहार करतोय अरविंद. ओव्हर नंबर 4 शेवटचं षटक. हाणामारीचं, दानादनीचं, कानाकनीचं असं ओळखलं जाणारं हे षटक आपण पाहतोय. या षटकामध्ये मात्र फक्त संघाचा विचार करून धावफलक एका मोठ्या आकड्यावरती नेण्याचा मानस हा अनेक खेळाडूंमध्ये पाहिला आहे. कारण की खेळ स्वतःसाठी तर नेहमीच असतो, परंतु संघासाठी खेळ करणारे थोडे कमी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. प्रथमेश पाहूयात आपण काय करतोय शेवटच्या षटकामध्ये. कोणत्या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. चांगला स्ट्रोक, कट केलाय, स्क्वेअर कट. पाहतोय 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 क्षेत्ररक्षक पाहतच राहील. फ्लॅट अँड मॅक्झिमम, हाय अँड हँडसम. ताकदीच्या जोरावर नाही, मनगटाच्या जोरावरती या बॉलला फेकून दिलं आणि मिळाल्या 6 धावा. चांगला स्ट्रोक, तुफानी खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश खेळतोय. 41 धावा धावफलकावरती. चांगले बॅटिंग.
कमी गतीचा बॉल त्याच्यावरती देखील तुटून पडलाय. सी कॉर्नर पूर्णपणे कव्हर करत असताना पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बनले की प्रेक्षक बॉल त्यांच्या डोक्यावरून टाटा बाय बाय करत चाललाय. सीमारेषेच्या बाहेर प्रथमेश ऑन अ फायर फायर फायर. हेलो चेक. हेलो चेक. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार नक्कीच झाले. हा तिसरा. इथे मात्र गॅप शोधला परंतु क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स गॅदर होते. फेकी होते. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न आहे. नशिबाची साथ कुठेतरी नव्हती. आपण पाहिलं तर पाय घसरला खेळाडूचा. त्यानंतर ते तिथेच पडले. प्रथमेशने जागा नक्कीच सोडली होती परंतु इथे प्रथमेशला मात्र आता मैदानाच्या बाहेर जावं लागेल. परंतु काय परफॉर्मन्स राहिला प्रथमेशसाठी. एकदा जोरदार टाळ्या त्याच्या फलंदाजीसाठी. आज संपूर्ण गाव त्याच्यासाठी टाळ्या वाजवते कारण की त्यांनी त्या पद्धतीची कामगिरी केली आहे. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना 4 षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. वेल बॅटिंग प्रथमेश. वैयक्तिक 41 धावांची घाणाघाती खेळी आपल्याला पाहायला मिळाली. कमी गतीचा बॉल वळवलाय. काटा बदललाय. चेंडूने स्विंग झालाय. इन स्विंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची समाप्ती. धाव इथे मिळत नाहीये. महेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो स्ट्रायकिंग एंड वरती. शेवटचा बॉल या इनिंग मध्ये. हा देखील पुढे येऊन सरसवून खेळायचा प्रयत्न. चेंडू येतोय निर्धाव. शेवटचे 3 चेंडू मात्र चांगले राहिले गोलंदाजाचे. चांगली गोलंदाजी आणि आपण टार्गेट आता पाहतोय. 48 धावा धावफलकावरती जोडल्या आणि 49 धावांचं टार्गेट इथे सेट झालंय. मिरगाव संघाने चांगली फलंदाजी करत असताना इथपर्यंत मजल मारली आहे. छत्रपती महाराज स्पोर्ट्स मनेरी संघाला आता मात्र बनवायच्या आहेत 49 धावा. चेंडू असतील त्यांच्याकडे 20. चला टीम मिरगाव आता आपण वेळ घेऊ नका. फलंदाजी करून आलेल्या खेळाडूंना घेऊन आपण देखील लगेच मैदानाच्या आतमध्ये जाऊन क्षेत्ररक्षण सजवून घ्या. कारण तुम्ही यजमान संघ आहेत. तुम्हाला सांगायची इतकी गरज नाही आहे आज अगदी. त्याचबरोबर माननीय आदरणीय सचिनजी साहेब बल्लाळ यांचं या स्पर्धेमध्ये शुभ आगमन झाले. मोस्ट वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे मैत्री चषक 2025 मध्ये. आपण वेळेतला वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपले आभार. अगदी शिस्तीने संघ मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. ही शिस्त आहे पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनची. संघ हरो अथवा जिंको शिस्त विसरायची नाहीये. नियमांचं उल्लंघन करायचं नाहीये. प्रत्येक नियमावरती बोट ठेवून ही स्पर्धा मात्र खेळवली जाते. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मिरगाव संघ आज तुमचं आयोजन आहे मैत्री चषक. अगदी संपूर्ण गावाने ग्रामस्थाने सहकार्य केलं या स्पर्धेसाठी आणि संपूर्ण मित्रपरिवाराने आयोजित केली गेलेली ही स्पर्धा मैत्री चषक 2025. आजचा दिवस पहिला आहे आणि शनिवारचा दिवस. शनिवारच्या दिवसामध्ये देखील कित्येक संघ आणि कित्येक खेळाडू सलामीवीर आपण पाहतोय. अरविंद आणि नितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते सलामीसाठी. छत्रपती महाराज स्पोर्ट्स
हे संघाकडून मात्र सलामीसाठी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच झाली. 49 धावांपर्यंत पोहोचायचं आहे, तिथपर्यंत जायचं आहे. तिथपर्यंत जात असताना मात्र चेंडू तुमच्याकडे आहेत 20. ज्या पद्धतीची मिरगाव संघाची फलंदाजी राहिली त्याच पद्धतीची फलंदाजी तुम्हाला तशी करावी लागेल. अरविंद आपण पाहतोय धुरा सांभाळतोय स्टॅगिंग एंड वरती. योगेश बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, महत्वपूर्ण विकेट होईल का इथे कॅच. ओहो, कॉलिंग फार महत्वाचं आहे. झेल नक्कीच पकडला, टाळ्या नक्कीच वाजतील, परंतु मी सांगेन की ज्या वेळेस तुम्ही क्षेत्ररक्षण करताय क्षेत्ररक्षकाचं तर नक्कीच कौतुक असेल, परंतु आवाज आणि कॉलिंग देणं तितकंच गरजेचं आहे. धडक होऊ शकते आणि त्या धडकेमध्ये तुमचा खेळ थांबला नाही पाहिजे. त्यामुळेच काळजी घेऊन स्वतःची सुरक्षा जपून क्रिकेट खेळा, कारण की अशा पद्धतीचे दृश्य पाहून अनेक खेळाडूंचं क्रिकेट थांबताना आम्ही पाहिलंय. आपल्या कोणाचं क्रिकेट थांबलं नाही पाहिजे याची काळजी घ्या. क्रिकेट आपल्याला भरपूर वर्ष खेळायचं आहे, त्याच्यामुळे सेफ क्रिकेट खेळा एवढंच सांगेन. प्रदीप न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ज्या खेळाडूला मात्र एक सलामीवीर म्हणून ओळखलं जात होतं तो खेळाडू मात्र पहिल्याच बॉलवरती बाद होऊन डगआउटच्या दिशेने परतला. चेक हॅलो चेक. हॅलो चेक. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये तिथे मात्र गोलंदाज योगेशनी मात्र बांधून ठेवलं चांगल्या फलंदाजांना. जे महत्त्वाचे खेळाडू होते, जे सलामीचे खेळाडू होते, त्यांना मात्र माघारी धाडत असताना या पहिल्या षटकामध्ये वर्चस्व गाजवतोय योगेश. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या षटकाची. हॅलो चेक. एस पंच
पहिल्या षटकातील एका चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. तीन धावा धावपलकावरती, 4 चेंडूंचा खेळ झालाय. म्हणजेच शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे पहिल्या षटकामध्ये. शेवटचा बॉल योगेश, चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल जाईल दणदण करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. तो चेंडू किती महत्वाचा होता हे आपल्याला पाहायला मिळते. आमचे गुणलेखक यांचं परिपूर्ण लक्ष इस फर्स्ट एड बॉक्स इथे असेल तर पूर्वा मैदानाच्या आतमध्ये कमिटी. दुखापत झाले खेळाडूला तर फर्स्ट एड बॉक्स तिथपर्यंत पोहोचवा. इस पहिल्या षटकाची झाली समाप्ती आणि समाप्ती अखेरीस धावपलकावरती धावा लागल्या गेल्या 7. 2 गडी बाद संघ छत्रपती महाराज स्पोर्ट्स मनेरी. पंधरा चेंडू आणि 42 धावांची गरज. अजय ओव्हर नंबर 2 मध्ये चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय, पाहतोय, वन बाउन्स गॅदर करून फेकी देखील झाली. एक सिंगल मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये नक्कीच योगेशनी चांगली गोलंदाजी केली, महत्वपूर्ण खेळाडूंना पाठीमागे पाठवलं, परंतु आता धुरा सांभाळायची आहे. खरं तर या खेळाडूंना साईला प्रदीपला धुरा सांभाळायची आहे. शफल झाले होते. खोलवर टप्प्याचा बॉल हलक्या हाताने खेळून काढला. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे. क्षेत्ररक्षकाकडे पाहिलं, थोडासा लेझी आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर फलंदाजांनी मात्र फायदा उचलला. एकीचे रूपांतर लगोलग दुसरीमध्ये केलं आणि 2 धावा इथे आपल्याला पाहायला मिळाल्या. 10 धावा धावपलकावरती. पुन्हा एकदा शफल झाले होते. यावेळेस फटका फसलाय आहे. क्षेत्ररक्षक चुकी होणार नाहीये. चांगली कॅच, अगदी स्टाईल पद्धतीने पकडलेली ही कॅच आपल्याला पाहायला मिळाली आणि आणखीन एका विकेटचं इथे पतन होतंय. नजाकत तर भरपूर होती, परंतु ताकद थोडीशी कमी पडली आणि खेळाडूला आता मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागतंय, हताश आणि निराश. समीर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहा, मिरगाव आणि मनेरी दोन्ही गावांमध्ये अंतर फार कमी आहे, त्यामुळे प्रत्येक खेळाडूचा खेळ चांगला माहिती आहे. एकच ग्रामपंचायत दोन्ही गावांची आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूचा खेळ चांगला माहिती आहे. प्रत्येक खेळाडूची दुखती नस चांगली माहिती आहे आणि त्या दुखती नसेवरती बोट ठेवून मात्र गोलंदाजी होते, फलंदाजी होते, क्षेत्ररक्षण होते. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. हो, चांगली गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी आणि योग्य टप्पा. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 मध्ये. धावफलक मात्र स्थिरावलाय, गतावलाय, मंदावलाय. 10 या आकड्यावरती. इथे देखील चांगला बॉल, त्याच्यावरती आपण पाहतोय कव्हरच्या डोक्यावरून चेंडू एक्स्ट्रा कव्हरला चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे, उचलून फेकी करतील. तोपर्यंत 2 धावा मात्र थांबवू शकले नाही. 2 धावा अगदी वेगाने पूर्ण झाल्या. 12 धावा धावपलकावरती 2 षटकांच्या अखेरीस. चला, मॅच अगदी स्पीडली चालू ठेवायची आहे.
37 धावांची गरज. पहिलाच बॉल, चेंडू हवेमध्ये, फटका इथे फसलाय आणि पहिल्याच बॉलवरती इथे मात्र विकेट प्राप्त होते सतीश यांना. चांगली गोलंदाजी, लोअर फुलटॉस होता, पुरेपूर फायदा घेऊ शकला नाही फलंदाजांनी. विकेटचं होतंय पतन. सई इथे मात्र मैदानाच्या बाहेर चाललाय. चांगली गोलंदाजी, जखडवून ठेवलं फलंदाजांना, पायामध्ये बेड्या ठोकल्या, मोठमोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं, लांब ठेवलं. मोठमोठे फटके मात्र या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. चांगली गोलंदाजी होते, चांगलं क्षेत्ररक्षण होते. नितीन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. नऊ चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. तुफानी खेळी हा सामना पलटू शकते. अशी तुफानी खेळी होईल का ते देखील पाहणं तितकंच रंजक आहे. फटका तर चांगला स्क्वेअर कट केला. क्षेत्ररक्षक धावतील चेंडू पाठीमागे. शर्यतीच्या साह्याने मात्र चेंडूला अडवलं गेलं. ही चांगली बाब आहे. दोन पूर्णांक 2 चेंडूंचा खेळ प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सतीश ऑन बॉलिंग मार्क. कमी गतीचा बॉल फिरवला होता, परंतु फलंदाजाने देखील गोफण फिरवली आहे. या इनिंग मधला पहिला दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय नितीन यांच्या बॅटमधून. नक्कीच आउटस्विंग आपल्याला पाहायला मिळाली होती डिलिव्हरी, परंतु त्याच्यावरती मात्र गोफणीसारखी अगदी बॅट फिरवली गेली आणि त्या ताकदीच्या साह्याने मात्र बॉलला देखील स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं षटकारासाठी. चांगली बॅटिंग. चांगला चेंडू. आता मात्र वेग वाढवला. वाईड लाईन पकडून गोलंदाजी होते. कडवे संघ आपण तयार राहायचं आहे. यानंतर विजयी संघासोबत आपली मॅच खेळवली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. फ्लाइंग फिल्डिंग, ते मात्र दोन्ही पाय हवेमध्ये, त्यानंतर चेंडूला पकडून फेकी केली. एकवीस धावा धावपलकावरती 3 षटकांच्या नंतर. आणि आता मात्र शेवटचं षटक. विकास बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर माननीय आदरणीय श्री सचिन भल्लाळ साहेब यांचं या स्पर्धेमध्ये शुभागमन झाले. मोस्ट वेलकम. मैत्री चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत आहे. आपण वेळेतला वेळ, मौल्यवान वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपले आभार. कमी गतीचा बॉल, फटका फसला. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून बॉल जाईल गोशांगी क्षेत्रामध्ये, मिळेल एक सिंगल. विकेट किपर ओव्हर दी हेड हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. शफल झाले होते, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, मिस टाइम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. आहे क्षेत्ररक्षक, चुकी होणार नाहीये. आणखीन एका विकेटचं पतन. अगदी पहिल्या षटकापासून योगेशनी जी धुरा सांभाळली तीच शेवटच्या षटकापर्यंत तीच धुरा आणि त्याच टप्प्यावरची आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. निलेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तीन चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. कडवे संघ आपण तयार राहायचं आहे. विजयी संघासोबत आपली मॅच आहे. लगेच टॉस केला जाईल. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. पायांच्या मध्ये होता चेंडू, त्याला मात्र फेकून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी षटकार. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक.
ज्या फटक्यांची गरज अगोदर होती ते फटके मात्र शेवटी येत आहेत. आणखीन एक चांगला स्ट्रोक, गॅप शोधला, गॅपमध्ये बॉलला फेकलाय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 1 बाउन्स चेंडू गॅदर केला, फेकी केली, तोपर्यंत 2 धावा धावफलकावरती अंकित झाल्या. धावफलक 30च्या घरामध्ये. शेवटचा बॉल आणि या सामन्यामध्ये विजयाची मोहोर उमटवतोय संघ एकता क्रिकेट टीम मिरगाव. अभिनंदन, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि हार्ड लक बॅड लक. छत्रपती महाराज क्रिकेट स्पोर्ट्स मनेरी, तुमचा खेळ देखील चांगला होता. तुम्हाला पुढील हंगामासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.